नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला येत राहील आणि सगळ्याच व्हिडिओचा आनंदसुद्धा घेता येईल. लाईक यासाठी करा मित्रांनो, कारण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे हे आम्हाला कळून जाईल. त्याचबरोबर पुढचे असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला मोटिवेशन मिळत राहील. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे जीवा आणि पार्थमध्ये काव्या आणि नंदिनीमुळे भांडण होत असतं. त्याचबरोबर नंदिनी ही काव्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण काव्या ही तिचं काहीच ऐकून घेत नसते. त्याचबरोबर आता मोठी म्हणून काव्याला मान मिळतो आणि नंदिनीचा मात्र वसू मुद्दाम अपमान करते. आता काय घडतं, कसं घडतं हे तर आपल्याला संपूर्ण एपिसोडमध्येच जाणून घेता येईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आजच्या भागात आपण असं पाहतो की आता इकडे जीवा आणि पार्थ या दोघांमध्ये सुद्धा कडाक्याचं भांडण सुरू असतं. पार्थ हा जीवाला सांगत असतो, माझ्याकडे लग्न करण्याशिवाय काहीसुद्धा ऑप्शन नव्हता. मी आणि काव्याने मजबुरीत हे लग्न केलेलं आहे. त्यावर जीवा म्हणतो, अरे मी नंदिनीला घेऊन पोहोचतच होतो, जर तू थोडा वेळ फाईट केली असती. त्यावर आता पार्थ त्याच्यावरती खूप जास्त चिडतो आणि तो त्याला विचारतो, मोबाईल कुठे होता तुझा? सांग ना, बोल, उत्तर दे, मोबाईल कुठं होता तुझा? एवढ्या पोटतिडकीने आम्ही तुला कॉल करत होतो, मेसेज करत होतो, त्यावेळेस तू एक तरी फोन उचललास का? किंवा नंदिनी तुला सापडल्यावर तू एक फोन करून साधा सांगितलंस का की नंदिनी तुझ्याबरोबर आहेत म्हणून? जर तू साधा एक कॉल जरी केला असता ना, तरी ओरडून सांगितलं असतं मी सगळ्यांना, नंदिनी जीवाबरोबर आहेत आणि त्या येत आहेत, सगळ्यांनी थांबा. पण तू तसं काही केलं नाहीस. त्याबरोबर मात्र आता जीवा गप्प राहिलेला असतो, कारण त्याचा मोबाईल हा काव्याने काढून घेतलेला असतो. पार्थ सांगत असतो की मी आणि काव्याने लग्न केलं कारण आमच्या समोर त्या गावातल्या लोकांनी काही पर्याय शिल्लक ठेवला नव्हता. जर आम्हाला तिथून जिवंत बाहेर पडायचं होतं तर आम्हाला हे सगळं करणं भाग होतं. पण तुझं काय? तू नंदिनीबरोबर कशासाठी लग्न केलं? मला आईने हे सांगितलं की तू नंदिनीबरोबर स्वतःच्या मर्जीने लग्न केलंस म्हणून. काय गरज होती तुला नंदिनीबरोबर लग्न करण्याची? एक वेळेस मी काव्याबरोबर संसार करूही शकलो असतो, सगळं काही विसरवून केलं असतं मी हे. पण तू आता हे जे काही क्रॉस लग्न केलं आहे ना, तुम्ही जे हे वागलाय, त्यामुळे आता असं काहीच नाही होऊ शकत. आता फक्त सगळ्यांना प्रॉब्लेमच होणार आहे. ज्या मुलीबरोबर मी सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती, जिच्याबरोबर माझा साखरपुडा झाला होता, तीच माझ्या धाकट्या भावाची बायको आहे. माझ्यासमोर सतत ती असणार आहे, पण आता ती माझी नसणार आहे. या गोष्टीमुळे मला किती त्रास होतोय जीवा, हे तुला नाही कळत आहे. त्याबरोबर पुढे पार्थ म्हणत असतो की आम्ही जे केलं ती मजबुरी होती, पण तुम्हाला हे सगळं करण्याची काय गरज होती? त्याबरोबर आता जीवा हा मनात म्हणत असतो, माझीही काहीशी परिस्थिती अशीच आहे. तू ज्याप्रमाणे नंदिनीबरोबर लग्न करून सुखी संसाराची स्वप्न पाहिली होतीस, त्याचबरोबर मी सुद्धा काव्याबरोबर सुखी संसाराची, लग्नाची बरीच स्वप्न पाहिली होती. फरक फक्त त्या दोन्ही गोष्टींमध्ये इतकाच होता, तुझ्याबद्दल आणि नंदिनीबद्दल सगळ्या घरातल्यांना माहीत होतं आणि माझ्याबद्दल आणि काव्याबद्दल मात्र कोणाला काहीच माहीत नव्हतं. आता मात्र जीवा आपल्या डोळ्यातलं पाणी पुसत असतो. त्याबरोबर पार्थ त्याच्याकडे येतो आणि त्याला म्हणत असतो, कळलं? आता तरी कळलं का तुला माझ्यावरती काय परिस्थिती ओढवली आहे ती? अरे मी काव्याकडे कधीच माझी बायको म्हणून नाही बघू शकत. तर जीवा म्हणत असतो, मी सुद्धा नंदिनीकडे माझी बायको म्हणून नाही बघू शकत. नाही जमणार आहे मला सुद्धा हे करायला. त्याबरोबर पार्थ पुढे म्हणत असतो की आम्ही केली ती मजबुरी होती, पण तुमचं काय? तुम्ही तर हे सगळं तुमच्या मर्जीने केलं ना. त्याबरोबर आता जीवा म्हणत असतो, त्या वेळेस आमच्या हातात काही दुसरा पर्याय होता? सांग ना, होता का काही पर्याय? तिथं ती गावातली लोक त्या नंदिनीला बिचारीला इतकं टोचून टोचून बोलत होते की बिचारीचा जीव गेला असता या सगळ्यामध्ये, बिचारी मेली असती. पण नशीब मी तिथे तिच्याशी लग्न करायला उभा राहिलो म्हणून. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो की अरे पण काहीतरी दुसरा मार्ग आपण काढला असताना शोधून, हेच कशाला करायचं होतं तिला? त्याबरोबर लगेच आता जीवा म्हणत असतो, काय केलं असतं आपण? सांग ना. एकीच्या गळ्यात माळ घातलीस आणि एकीच्या हातात अंगठी घातलीस. सांग आता, बोल, काय करणार आहोत आपण? आपण नाही, तू काय करणार आहेस या सगळ्या परिस्थितीत? आहे काही उत्तर तुझ्याकडे शिल्लक? बोल.
त्याबरोबर आता इकडे पार्थ हा जीवाला समजावून सांगत असतो की त्यावेळेस मजबुरी होती म्हणून हे सगळं आम्ही केलं होतं. तर तो सांगत असतो की तिथे लोकांनी आमच्यावरती काठ्या उगारल्या. जीवा म्हणतो, मग तुला नाही येत का काठी खेळता? का फक्त शोमध्ये आणि कार्यक्रमांमध्येच तुझ्या हातातली काठी चालते आणि या असल्या वेळी तुझ्या हातातली काठी चालत नाही का? बोल ना. त्याबरोबर आता मात्र पार्थ हा जीवावरती ओरडतो. तो म्हणत असतो, अरे माझं जाऊ देत, मला त्या काव्याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतंय. अरे तिच्यावरती काय परिस्थिती ओढवली आहे हे तुला नाही कळणार. तिच्या बिचारीला तर माहीतसुद्धा नव्हतं तिला लग्न करायचं आहे आणि तिचं लग्न होऊन गेलं आहे. बिचारी तिला किती भोगावं लागलं, सहन करावं लागलं. तर दुसरीकडे आता काव्या आणि नंदिनी एकमेकीबरोबर बोलत असतात. काव्या ही नंदिनीला म्हणत असते, ताई तिकडे काय परिस्थिती होती तुला माहीत आहे का? मालिनी काकूंवरती एका माणसाने ग्लास फेकून मारला ज्यावेळेस आम्ही तिकडनं बाहेर पडत होतो. लोकांनी काठ्या घेतल्या होत्या आणि दरवाज्यात येऊन उभे होते आमचा दरवाजा अडवण्यासाठी, आम्हाला तिथून बाहेर न पडून देण्यासाठी. मग सांग ना, ह्या असल्या परिस्थितीत मी काय करायला हवं होतं? होता का माझ्याजवळ काही पर्याय? त्यानंतर ती पुढे सांगायला लागते की आपले बाबा जे माझा आधारस्तंभ आहेत ते अगदी 4 लोकांसमोर माझ्या पाया पडले आणि मला विनंती करत होते की काव्या या लग्नासाठी तयार हो, लग्नाला नाही म्हणू नकोस. ह्या असल्या परिस्थितीत काय करणार होते मी? होता माझ्याजवळ काही पर्याय? आता मात्र हे सगळं ऐकल्यावर नंदिनीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं, तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्याबरोबर पुढे काव्या म्हणत असते, पण तुझं काय? सांग ना, तुझं काय ताई? अगं एवढी कन्व्हिन्सिंग पॉवर आहे ना तुझी की तू कोणालाही कन्व्हिन्स करू शकतेस. मग तुझ्याच बाबतीत तू का तुझ्या कन्व्हिन्सिंग पॉवरचा वापर नाही केलास? तू जीवाबरोबर लग्न का केलंस? अगं इतक्या लोकांची मदत केली आहेस तू, इतक्या लोकांचे जीव वाचवलेत, पण मग आज ज्यावेळेस तुझ्या जीवाचा, तुझ्या लग्नाचा प्रश्न आला त्याबरोबर तू का नाही बोललीस? अन्यायाच्या विरोधात उभं राहते माझी ताई म्हणून मला कायम तुझा अभिमान होता, गर्व वाटायचा तुझा. पण आता स्वतःच्याच बाबतीत तू एवढी मोठी चूक का केलीस ताई? का वागलीस असं? कशासाठी? काय गरज होती तुला जीवाशी लग्न करण्याची? का केलंस हे सगळं? असं म्हणत आता काव्या ही जोरजोराने रडत असते. आता हे सगळं काही रम्या ही मागे उभी राहून बघत असते. तर नंदिनी ही काव्याला म्हणत असते, माझ्याजवळ काही पर्याय नव्हता. त्यावर काव्या म्हणत असते, अगं असं कसं पर्याय नव्हता ताई? तू समजवायचं होतंस ना लोकांना, लोकांनी ऐकलं असतं तुझं. माझ्याजवळ काही पर्याय नव्हता, आम्हाला लग्न जबरदस्ती करावं लागलं. त्याबरोबर आता इकडे ह्या दोघींचं बोलणं सुरू असतंच. इतक्यात त्या ठिकाणी वसू आलेली असते आणि वसू ही त्या दोघींनाही म्हणत असते, अरे वा, गप्पा चालल्यात वाटतं बहिणी बहिणींच्या. त्याबरोबर नंदिनी आणि काव्या दोघीसुद्धा आपापल्या डोळ्यांमधलं पाणी पुसून घेतात. त्याबरोबर वसू म्हणत असते, नाही नाही, काही हरकत नाही आहे गप्पा मारायला, पण आता रोज दिवसभर तेच करायचे आणि सध्या ना तुमची सासू तुमची वाट बघते, त्यामुळे तिकडे चला. आता काय, सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा झाल्यात ना, त्यामुळे काही हरकत नाही आहे, चला माझ्याबरोबर. त्याबरोबर आता लगेचच इकडे काव्या ही पुतळ्यासारखी उभी राहते. ती काही वसूबरोबर जाण्यासाठी तयार नसते. मग आता वसू ही चला असं पुन्हा म्हणते, पण काव्या काही जागची हलत नसते. मग काव्याला वसू दोन्ही हातांनी पकडते आणि तिकडनं घेऊन जात असते. नंदिनीसुद्धा त्यांच्या मागोमाग तिकडनं जात असते. आता लपून छपून हे सगळं ऐकत असलेली रम्या पुढे येते आणि आता रम्या ही म्हणत असते की पार्थचं आणि काव्याचं लग्न झालं हे तर ठीक आहे, पण या काव्याला जीवा आणि नंदिनीच्या लग्नामुळे एवढा का प्रॉब्लेम आहे? ही एवढं का ओव्हर रिॲक्ट करते? काही का असो ना, पण या दोन्ही बहिणींमध्ये भांडण लावून नाही जर या दोघींनाही या घराच्या बाहेर काढलं ना, तर मी नावाची रम्या नाही. आता मूर्ख रम्याने तर ठरवलं आहे की पार्थचा आणि जीवाचा दोघांचाही संसार मोडून टाकायचा आणि काव्या व नंदिनीला कायमच्या माहेरी पाठवून द्यायच्या. पण असं काही होईल का? तुम्हाला काय वाटतं? तर दुसरीकडे आता पार्थ हा जीवाला समजावत असतो, आता तरी कळतंय आमच्यावरती काय परिस्थिती ओढावली होती ते. अरे आम्ही दोघांनीही मजबुरी म्हणून लग्न केलं, पण तुमचं काय? तुझ्याकडे चॉईस होता ना जीवा, तरीसुद्धा तू या लग्नाला हो का म्हणालास? कळतंय तुला?
अरे मला काव्याचं खूप वाईट वाटतंय आणि तू काव्याला असा किती ओळखतोस? तिच्या मनात कोणी दुसरा आहे की नाही हे तुला काय माहीत? त्याबरोबर जीवाला काव्याबरोबर घालवलेला प्रत्येक प्रेमाचा क्षण आठवायला लागतो. ज्यावेळेस नंदिनीच्या आणि पार्थच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी ते लोक गेलेले असतात त्यावेळेस काव्याने जीवाचा मोबाईल काढून घेतलेला असतो, कारण जीवा सतत कॉल करून तिला त्रास देत असतो आणि त्यावेळेस जीवा हा तिच्या पाठीपाठी पळत असतो की मोबाईल दे काव्या, प्लीज मोबाईल दे काव्या, मोबाईल दे. आणि काव्या ही त्याला मोबाईल द्यायचा नाही म्हणून तिथून पळत असते. त्याचबरोबर त्याला आता बऱ्याच गोष्टी त्या दोघांच्या एकमेकांबरोबर केलेल्या आठवत असतात. त्याला आठवत असतं त्या दोघांनी हाताचे मॉडेल बनवून घेतले होते. त्यानंतर फर्स्ट टाईम जीवा आणि काव्या डेटवरती गेले होते त्यावेळेस त्यांनी एकत्र किती वेळ घालवला होता तो सुद्धा त्याला आठवायला लागतो. त्यानंतर लग्न झाल्यावरही जीवा मंडपात आला आणि तो म्हणत होता की थांब काव्या, आपण जाऊन सगळ्यांना बाहेर खरं काय आहे ते सांगून टाकू आपण सगळ्यांना की तुझं माझ्यावरती किती जीवापाड प्रेम आहे ते. चल माझ्याबरोबर, काढून टाक हे मंगळसूत्र, काहीसुद्धा गरज नाही आहे या सगळ्याची, चल माझ्याबरोबर. पण त्यावेळेस काव्याने नकार दिला होता की नाही, आपण असं काहीसुद्धा करायचं नाही जीवा, मी नाही येणार तुझ्याबरोबर. त्याबरोबर आता हे सगळं आठवून जीवाला आणखीन जास्त त्रास व्हायला लागतो. तर पार्थ म्हणत असतो, तू कितीसं ओळखतोस काव्याला, सांग ना. आता मात्र जीवा गप्प असतो. तर पार्थ म्हणत असतो, जर तिच्या मनामध्ये दुसरा कोणी असता तर तिने ही गोष्ट मला अगोदरच सांगितली असती, तिने सगळं शेअर केलं असतं ना माझ्याबरोबर. आता मात्र जीवा पार्थकडे बघतच राहतो. तर पार्थ पुढे म्हणत असतो की तिचंच खूप वाईट झालं आहे. तुला माहिती आहे का, मला तिच्याबद्दल वाईट वाटण्याच्या जागी, काळजी वाटण्याच्या जागी आता तिची दया यायला लागली आहे. अरे जी मुलगी लग्नात करवली म्हणून आली होती तिला या लोकांनी नवरी बनवलं, तुला कळतं आहे का काही? त्याबरोबर आता लगेचच जीवा म्हणत असतो, तुला काव्याबद्दल एवढं वाटतंय, मग नंदिनीचं काय? नंदिनीबद्दल तुला वाईट वाटतंय, दुःख होतंय? कालपर्यंत ज्या मुलीबरोबर तुझा साखरपुडा झाला होता, आता तुझं लग्न होणार होतं, तिला तू विसरलास एकाएकी, तुला तिचा विसर पडला आणि तुला फक्त काव्याची काळजी वाटते. अरे नंदिनीचा काय दोष? सांग ना, तिची काय चूक? तुमच्या लग्नासाठी एवढी धडपड करत, एवढी पडझड झाली तरीसुद्धा ती मंडपापर्यंत पोहोचलीच, पण शेवटी तुम्ही तिथे गोंधळ घालून ठेवला होता ना. आता मात्र इकडे पार्थचा आवाजसुद्धा वाढतो. पार्थ हा त्याला म्हणत असतो की तू काय बोलतोय, तुला कळतंय का जीवा? त्याबरोबर आता जीवा म्हणत असतो की तुझी नंदिनी, तिची काय अवस्था झाली होती तुला माहिती आहे? लोक लग्नाच्या मंडपात तिला काय काय बोलत होती. अरे तुझ्या नंदिनीला लोक सेकंड हँड म्हणत होती. तुझी कसली आता नंदिनी? आता लग्न केलंय ना मी तिच्याबरोबर, हां, आणि केलं मी तिच्याबरोबर, माझ्या मर्जीने लग्न केलं. सांग आता काय करणार आहेस तू? मारणार आहेस मला? बोल ना, मारणार आहेस तू मला? असं म्हणत आता जीवा हा पार्थला धक्का देत असतो. आणि त्यावेळेस जीवाला आठवत असतं की ज्यावेळेस पार्थच्या आणि नंदिनीच्या वेडिंगच्या कार्ड बघायला ते चौघंही गेलेले असतात आणि त्यावेळेससुद्धा त्या कार्ड बनवणाऱ्याने कार्ड हे पार्थ आणि काव्या यांचा शुभविवाह योजिला आहे असाच बनवलेला असतो. आणि त्यावेळेस ते सगळं बघून सगळ्यांना खूप मोठा धक्काही बसलेला असतो. त्यानंतर आता इकडे पार्थ, जीवा, काव्या, नंदिनी हे सगळेच जेव्हा फिरायला जात असतात त्यावेळेस अचानक तिथे गेल्याबरोबर चुकून काव्याचा पाय सरकतो आणि काव्या ही खाली कोसळत असते. त्याबरोबर पार्थ तिकडे जातो आणि तिला सावरतो. आता हे सगळं आठवून जीवाला आणखीन जास्त त्रास वाटत असतो. त्याचबरोबर त्याला हेही आठवतं की मंदिरात सुद्धा कसं ते दोघं एकत्र पाया पडले होते. त्यानंतर चुकून का होईना पण काव्याला पार्थची उष्टी हळद लागली होती आणि ती साफ करण्यासाठी काव्या किचनमध्ये गेली होती. तिथे सुद्धा जाऊन जीवाने तिला विचारलं होतं की काय गं, तुझ्या गालावर तर अगोदरच हळद लागली आहे. त्यावर तिने सांगितलं होतं की अरे हो ना, मला चुकून पार्थची उष्टी हळद लागली, पण बघ ना ही हळद काही केल्या निघतच नाही आहे, किती प्रयत्न करते. आणि मग काव्या ती हळद काढून टाकत असते. आता हे सगळं आठवून जीवाला आणखीन त्रास होत असतो. त्यामुळे तो आता आणखीन जोरात पार्थबरोबर भांडण करत असतो. तो आता पार्थच्या कॉलरला धक्का देत असतो आणि त्याला म्हणत असतो की हो, केलं मी नंदिनीबरोबर लग्न, बोल ना काय करशील तू, काय करशील? मारशील मला, मारशील? असं म्हणून आता तो आपल्या मोठ्या भावाच्या पुढे जात असतो. तर पार्थ त्याला सांगत असतो, जीवा नीट बोल, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, मी मोठा भाऊ आहे तुझा. इतक्यात त्या ठिकाणी बाबा आलेले असतात. आता बाबा दोघांनाही जोरात आवाज देतात,
जीवा, पार्थ. त्याबरोबर दोन्ही भाऊ गप्प बसतात आणि बाबा पुढे येतात. आता बाबा पुढे आल्याबरोबर दोघंही माना खाली घालून उभे असतात. तर बाबा हे दोघांनाही म्हणत असतात, कळतंय का तुम्हाला तुम्ही दोघं काय करताय ते? अरे पार बाहेरपर्यंत तुमच्या भांडणाचा आवाज येतोय. तुमच्या ह्या भांडणातलं नंदिनी किंवा काव्या दोघींपैकी एकीने जरी काही ऐकलं तर त्यांना काय वाटेल तुमच्याबद्दल? आणि वसू आणि मंजू ह्या दोघी तर घरातच आहेत ना, यांना तुम्ही आयतं कोलीत देताय? काय सुरू आहे तुमचं हे सगळं? अरे आज माझे आणि मालिनीचे संस्कार जिंकलेत. आमच्या दोन्ही मुलांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यावेळेस परिस्थिती हाताळली व्यवस्थित पद्धतीने, तिथली परिस्थिती सांभाळली ना, म्हणून तिथे रक्ताचे पाठ नाही वाहिले. नाहीतर आज त्या गावात रक्ताचे पाठ वाहिले असते. कळतंय का तुला? जर पार्थने काव्याबरोबर त्यावेळेस लग्न केलं नसतं ना, तर मला किंवा काव्याच्या बाबांना हार्ट अटॅक आला असता. आणि जीवाने जर नंदिनीबरोबर लग्न केलं नसतं तर गावातून रक्ताचे पाठ वाहिले असते. कोणाचं नाही कोणाचा तरी जीव गेलाच असता. या सगळ्यामध्ये तुमच्या चौघांपैकी कोणाचीच चुकी नाही आहे. ना जीवाची, ना पार्थची, ना काव्याची, ना नंदिनीची. कोणाचीच चूक नाही आहे. जर कोणाची चूक असेल ना तर ती आमची चूक आहे. हो, आमची चूक आहे. तुमचे आई वडील म्हणून आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट करू शकलो नाही. जर आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट केलं असतं ना तर तुमच्यावरती ही वेळ आली नसती. जे भाऊ एकमेकाला जिंकवण्यासाठी लोकांशी भांडत होते, आज तेच भाऊ एकमेकाबरोबर भांडणार आहेत का? आतापर्यंत बाहेरची लोक तुमच्याबद्दल बोलत आहेत, पण जर तुम्ही हे असं वागलात ना तर घरातली लोक सुद्धा तुमच्याबद्दल बोलायला लागतील रे. कळतंय तुम्हाला तुम्ही काय वागताय ते? त्याबरोबर मात्र आता जीवा आणि पार्थ दोघं गप्प बसतात. तर बाबा हे जीवा आणि पार्थ दोघांना सुद्धा सांगत असतात, आणि आजच्या नंतर पुन्हा मला तुम्हा दोन्ही भावंडांमध्ये या विषयावरून वाद झालेले अजिबात नको आहेत. कळतंय? त्याबरोबर मात्र पार्थ होकार देतो. तर जीवा हा काहीच उत्तर देत नाही. इतक्यात त्या ठिकाणी आता वसुंधरा आलेली असते आणि ती सांगत असते की चला, तुमच्या आईने बोलवलंय तुम्हाला, देवाला नमस्कार करायचंय. त्यावेळेस मात्र आता पार्थ आणि जीवा दोघंही एकमेकाकडे बघतात. तर पार्थ हा त्याला नजरेने खुणावतो की तू पुढे जा. त्याबरोबर लगेचच आता जीवा हा जायला तयार झालेला असतो. तर मुद्दामून वसुहत्या सांगत असते की अरे लवकर चला, तुमच्या बायका म्हणजेच काव्य आणि नंदिनी सुद्धा ऑलरेडी तिथे पोहोचलेले आहेत, चला लवकर. त्याबरोबर जीवा हा तिकडनं पुढे जातो. मग आता बाबा हे पार्थला समजावून सांगत असतात की पार्थ समजून घे त्याला, तो लहान भाऊ आहे तुझा, तुला माहीत आहे ना त्याचा स्वभाव कसा आहे. अरे त्याचं डोकं तापट आहे पण मनाने खूप हळवा आहे तो. तू समजूतदार आहेस, मोठा आहेस, कळतंय का तुला? समजून घे त्याला थोडं. त्यावर आता पार्थ म्हणत असतो, बाबा कसं कसं समजून घेऊ आणि कोणाकोणाला समजून घेऊ? हे सगळं आता खूप अवघड आणि कॉम्प्लिकेटेड होऊन बसलं आहे माझ्यासाठी सुद्धा. मला सुद्धा नाही कळत आहे की हे सगळं आता मी कसं हँडल करू आणि कसं मॅनेज करू. त्याबरोबर आता बाबा आणि पार्थ हे दोघं एकमेकाबरोबर बोलत असतात. त्यानंतर आता इकडे मालिनीने 2 दिवे ठेवलेले असतात देवासमोर लावण्यासाठी. आणि मग आता त्या ठिकाणी नंदिनी आणि काव्य आल्यावर ती त्या दोघींनाही सांगत असते की आता हे दोन्ही दिवे तुम्ही दोघींनी देवासमोर लावायचे आहेत. तुम्ही दोघी आहात म्हणून मी 2 निरांजनं ठेवली आहेत. नंदिनी त्याबरोबर लगेचच आता मुद्दामून वसुहत्या म्हणायला लागते, अगं मालिनी नंदिनीला कशी हाक मारतेस तू? तू विसरतेस का? आता देशमुखांची थोरली सून नंदिनी नाही, काव्य आहे. म्हणजे नंदिनी झाली असती पण आता शेवटी नंदिनी नाहीच आहे ना, काव्य आहे. मग आता पहिलं निरांजन काव्याने लावायला हवं ना. त्याबरोबर लगेच आता हे सगळं बोलणं कोणालाही आवडलेलं नसतं, पण तरीसुद्धा सगळे गप्प राहतात. तर आता रम्या म्हणत असते, जा जा दोघींनीही दिवे लावा हा. त्याबरोबर आता सगळेच जण रम्याकडे बघायला लागतात. तर वसुंधरा ही रम्याला म्हणते, रम्या. त्याबरोबर रम्या ही लगेचच वसूला विचारत असते, काय झालं आई, तू अशी हाक का मारलीस मला? म्हणजे मी काही चुकीचं बोलले का? माझं काही चुकलं का? त्याबरोबर लगेचच वसुंधरा ही रम्याला म्हणत असते, हो तुझं चुकलंच. तू जे बोललीस त्याचा चुकीचा अर्थ निघतो, कळलं तुला? आणि आता तू काही बोलू नकोस, थोडा वेळ जरा गप्प बस, कळलं? त्याबरोबर मात्र आता रम्या ही काहीच उलट उत्तर देत नाही आणि ती गप्प राहते. पण हे सगळं खरं तर नाटक असतं. हे मुद्दामून वसू आणि रम्या दोघीसुद्धा ठरवून करत असतात, जेणेकरून त्या दोघींनाही काव्याला आणि नंदिनीला त्रास देता येईल. आता निरांजन लावल्यानंतर सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात. आता लगेचच वसू ही
नंदिनीला म्हणत असते, नंदिनी आता तू तुझ्या मोठ्या जावेचे सुद्धा आशीर्वाद घे, म्हणजेच काव्याचे. काव्य तुझी धाकटी बहीण असली तरी आता मानाने ती मोठी आहे, ती तुझी मोठी जाऊ आहे. त्याबरोबर नंदिनी ही पार्थ आणि काव्या दोघांच्या समोर उभी राहते. त्याबरोबर हा एपिसोड इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर त्याचबरोबर कुटुंबियांबरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्याचप्रमाणे त्यांनासुद्धा अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेता येईल. आता तुम्हाला काय वाटतं, नंदिनी पडणार का काव्याच्या पाया, की आता काव्य या गोष्टीसाठी विरोध करेल? ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.